हा छान सकाळी पेस्ट केलंय ना तुका घराकडे गेल्यावर गरमशी घालते हा बाय्या ही 4 भांडी ती घेऊन जा घासायला. हा काकी येत आहे हा बाबू जा जरा काकी भांडी देतात ती घेऊन ये जा. होय रे जा म्हणजे शाणू बाबू तुझा. बाबू आणते ना भांडी. काय रे त्या हातात काय दाखव काय या किती वेळ सांगितलंय चोरी करू नको म्हणून. किती अरे काय झालं? का मारतेस त्याला? अगं सांगशील काय झालं? कशाला मारतेस त्याला? तुमच्या घरातले जिरपे चोरून खावा तू यो. अगं लहान आहे तो. लहान असं म्हणून खायला अगं नको खा. अगं नको खाऊ सगळं लागते त्याला. काय इतकी चिडलीयस? मेला नुसती छानूक मांडलं ना. या जुलबीन आमच्या आयुष्याचा सत्यानाश केला ना. काय घडलं सांगशील जरा नीट? त्यावेळी बाबू आईच्या पोटात होतो आणि ये की माझे लेकी का कसा इसरान ह्या बघ चल दे. अगो ओ काय काय ये ये बस बस पाणी पाणी घे. काय आला चक्कर दिल्यासारखं मला बाहेर गेले कपडे घेऊन शेजारी होती 20 भरले देवांनी मोकळीच केला माझ्या बायकोच्या टायमात काय करायचं पण ह्या टायमात जीव जाता की राहायचं त्यात समजलं. हो गप काहीतरी बरळत राहा नको. काही एक होऊचा नाही. मी माझ्या रवळण आता गाराणा घालतोय. काही एक होऊचा नाही. तू उठ चल काहीतरी आपला भुकत राहा. चल चल घरात चल ये सावकाश ये ये चल. बाबा देवळ रवळ आता माझी बायको पोटोशी असा तिचे दिवस भरले. तू तिची ह्याच्यातून व्यवस्थित मोकळी कर. मी तुका आणि अख्ख्या गाव जुलबे वाटे पण ह्याच्यातून व्यवस्थित मोकळी कर देवा. व्यवस्थित मोकळी कर. काय सांगतो बाबा रवा आता पावलंस रे बाबा पावलंस. बाईक आहे तुझ्या घराकडे मी येतोय जुलबी घेऊन. चल
म्हणून नका मी नाही आवडणार. रडू नकोस लगेच. म्हणून त्याला मारत होतीस? मग कसं रडतोय अजून? मारू नकोस ना त्याला. बाकी उद्या येतं. थांब पाहिजे. शरद, काय आलेत रिपोर्ट? मी आई होईन ना? स्नेहल, आई होणं एवढं सोपं असतं का ग? अरे म्हणायचंय काय नक्की तुला? नशिबानं सगळं मला भरभरून दिलं, पण नियतीनं इथे मात्र आपला हात आखडता घेतला. अरे असं कोड्यात नको ना बोलूस. मी आई होण्यासाठी काहीही करायला तयार आहे. स्नेहल, डॉक्टर सुद्धा हरले आता. हे बघ, आपण दोघंही आई बाबा नाही होऊ शकत. रिपोर्ट सुद्धा तेच सांगतायत. नाईलाजानं आपल्याला हे मान्य करायला हवं. स्नेहल, रडू नकोस. शांत हो ना. शांत हो प्लीज. अगं शांत हो. काय रे भाऊ, प्रसाद हवाय? अरे पूजा नाही झाली अजून, नंतर देते हा तुला प्रसाद. अरे बाबू, बाबू, बाबू,
शरद, हम्म. आपण मूल दत्तक घेऊया का? मूल दत्तक घेणं इतकं सोपं आहे का ग? त्या बाजूने सुद्धा मी विचार केला होता. आणि मूल दत्तक घ्यायला वेटिंगही आहे. आणि समजा आपण एखादा मुलगा दत्तक घेतला आणि तो चांगला नाही निपजला तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यापेक्षा ना तुझ्या डोक्यातलं आईपणाचं हे खूळ ना ते काढून टाक. शरद, हम्म. आपण बाबू आणि बायग्यालाच दत्तक घेतलं तर? अरे निराधार आहेत ती. आणि तुला माहितीये ना बाबू किती गोड मुलगा आहे ते. हो, बाबू खूप चांगला मुलगा आहे. तुझा हा विचार खरंच चांगला आहे खूप. पण ना आपण यावर जरा थोडा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. म्हणजे बघा, मला काय वाटतं की बायग्या मोठी मुलगी आहे, स्वाभिमानी आहे. शिवाय ती आपल्याला आई बाबा म्हणून कितपत स्वीकारेल हे सांगता येणार नाही. पण बाबू लहान आहे, रमेल, शिकेल. आणि मुख्य म्हणजे आपल्या स्टेटसला सुद्धा तो सूट होईल. बाबूच्या रूपाने का होईना माझा आई होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे. होईल. अरे आलात तुम्ही? बसा. हा, अरे बसलात नाही तुम्ही? बसा. बाबू ये रे. अरे ये बाबू, शिरा बनवलाय बघ मी तुझ्यासाठी. घे. अरे तिच्याकडे काय बघतोयस? शिरा घे. आणि बायग्या, अगं तू पण घे शिरा. काकींना मी शिरा घराकडे घेऊन जा. असं म्हणतेस? बर, तो बघ पेपर खाली ठेवलाय ना, त्यात बांधून घे. बाबू, आवडला का शिरा? हा हा. बायग्या, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना काकी. बाबूला आमच्याकडे ठेवशील? म्हणजे अगं म्हणजे बाबू आता लहान आहे आणि त्याचा हट्टीपणा वाढलाय आता. अगं इथे जर राहिला ना तर शिकेल, चांगला मोठा होईल. आणि इथे ना मी त्याला खूप चांगलं चांगलं खाऊ घालेन, खूप लाड करेन त्याचे. आणि तुला त्रास सुद्धा होणार नाही त्याचा. काय वाटतं तुला? अगं शिरा खाऊ दे त्याला. बायग्या, बायग्या, ऐक. अगं ताई गया काय रे? हाँ काकिन को लसूण का खाऊ दे उपना नको तर आपल्या शिरू नको. खय खय गेलो तो डामीस पोर खय गेला काय झालं? कोणा किती गाडी मोजत? कोणाक म्हणजे विचारतस? तुझ्या बाबून माझ्या नातवाचे लाडू चोरून घेऊन इलो आतो. खडेच्या बिळात गेलो ना तो पहिलो बाहेर काढते का? हे वगीच काय हो बोला नको. माझा बाबू तसो नाही. हो तुझा बाबू असो नाही. अगो आऊस बापाशी गिळान बसलास आणि आता आमका पिडणूक करूक ठेवलास. आता बघतेस कसा काय तो बाहेरच बेटा नाही. त्याचे हात पाय नाही तोडून त्याचे सुकत घातले तर नावाचा यसला नाही.
बायग्या गो बायग्या, काय ठरवलंस बाबूचा? मी काय ठरवले आहे? बाबून नुसतं उच्छाद मांडला ना. त्या दिवशी बाबून चोरी केल्या म्हणून मी त्याका मारलंय. बाबूच्या आता हट्ट माका नाही पेलावण्यात गे आहे. मी तुका वचन दिले की बाबूक शिकवीन, खूप मोठो ऑफिसर बनीन. पण आये 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 बायग्या, माझे ते कपडे कशात भरतो? बाबू, माझं याद ऐकशील? काय? तू काकींकडे कायमची रवाज जाशील? मी नाही जाऊचो. अरे असं काय करतोय? तुका ते चांगलं चुंगलं खाऊक भेटतला, शाळेत शिकाक भेटतला. तू येतेलो मा? होय रे, मी आज्ञा मान नाही आहे ना. आणि काकींका त्रास देऊ नको, सांगशील तसा. चल, आईला बाईला नमस्कार करू. आहे तुका दिलेला वचन मी इसराक नाही. आणि म्हणूनच काळजार दगड ठेवून बाबू काकींकडे कायमचा ठेवतोय, त्याच्या उद्याच्या भविष्यासाठी. अरे मस्त आहे तुझी रिमोट कंट्रोलची कार. माझ्या मम्मी पप्पाने घेतली. हा, कॉम्प्युटर पण मस्त आहे. पप्पाने माझ्या कालच घेतल्या आणि विमान बघणार. वा वा वा, मस्त आहे. बाबू, अरे काय गेला? काय रे, कसं? मी बरोबर. तू कसं? मी पण बरं आहे. बस, तुका मी काहीतरी खाऊ आणलंय. काय आणलं? बघ, तुका लाडू आवडतात ना? होय. म्हणून हा, त्रास देणं नाही ना. हा, बाबू, हं? अरे बाबांनी तुझ्यासाठी केक आणलाय, डायनिंग टेबलवर ठेवलाय, खाऊन घे. हा,
बाबू अरे उड्या नको मारू, व्यवस्थित मारते. काय हे ओ, शिकवा त्याला. शिकवतच आहे. मार असं, हा. थांब एक मिनिट. हे बघ, हे बघ, हे बघ. हे ना, हे असं घे. असं मार. अरे, कळलं? हे बघ. किती वर्षांनी खेळलो. बाबूबरोबर खेळताना ना खूप मजा आली. अगं मला ना माझ्या लहानपणाचेच दिवस आठवले. लहान मुलांबरोबर खेळण्यात किती गंमत असते नाही. स्नेहल, मी तुझ्याशी बोलतोय. तू एवढे टेन्शन मध्ये का? काय झालं? शरद, मला नाही का अनामिक भीती वाटते. भीती कसली? अरे ती बायग्या रोज इथे येत असते. ती घेऊन नाही ना जाणार बाबूला आपल्यासोबत? नाही नाही, असं काही नाही होणार. स्नेहल, आपण ना एक काम करू. आपण कायदेशीर दत्तक पत्रच करू. खरंच? खरंच. तू एक काम कर, उद्याच बायग्याला घरी बोलवून घे. मग आपण दोघंही सविस्तरपणे बोलू तिच्याशी. हो चालेल. काय हो काकींनो, बोलवला? बाबू बरं आहे ना? हो, तो बरा आहे. पण बायग्या, बाबूने शिकावं, मोठं व्हावं, ऑफिसर व्हावं असं वाटतं ना तुला? होय तर काकांनो, म्हणानच तर काळजाला दगड ठेवून बाबूक मी तुमच्याकडे ठेवलं. हो ना. मग आता तो कायमचाच आमच्याकडे राहणार आहे. तो आम्हालाच आई बाबा म्हणतो. त्याला उद्या शिक्षणासाठी मोठ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. मग त्यासाठी आई बाबा म्हणून आमचं नाव लावावं लागेल आणि तरच त्याला मोठ्या शाळेमध्ये प्रवेश मिळेल. तर त्याच्यासाठी काही कायदेशीर कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करायला हवी. मी ना कागद घेऊन आलो. या कागदावर तुझी एक सही कर. मग उद्या ऑफिसमध्ये जाऊन आपण दत्तक पत्र पूर्ण करून घेऊ. हा, कर इथे. बायग्या, तुला एक सांगायचंय. तू आता इथे वारंवार येत जाऊ नकोस. काय पण काकींनो? ग म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस. पण बाबू आता इथे चांगला रमलाय आणि तू जर सारखी येत राहिलीस ना इथे तर त्याचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. तुला चालेल हे? म्हणूनच सांगते. हवं तर महिन्याचा पगार आम्ही तुला घरी पाठवत जाऊ. हो ना? हो. हे हे घे पैसे. मग नको पैसे. माझे बाबू खूप शिकवा, खूप मोठा करा आणि कल्पना तुमच्यासारखं खूप मोठा ऑफिसर बनवा त्याचा. मी आहे परत कधीच नाही येऊ.
आता रक्षाबंधन असा. बाबूक राखी बांधूक जावक होया आणि जाताना बाबूच्या आवडीची जुलबी पण घेऊन जातले. खय गेली ही गुलाब लावून? हा, आज रक्षाबंधन. काकी त्यांच्या भावाक राखी बांधूक गेले असतली. लवकर येतीत मा. माका पण बाबूक राखी बांधूची हा. किती आहे? कधी येतलो बाबू? माका माहिता मी हय इल्लेला काकी गाणी आवडणार नाही, पण मी काय करू? आज रक्षाबंधन असा. माका बाबूक राखी बांधूचीच हा. ह्या काम करतय. काकी आणि येऊच्या आधी पटपट सगळी तयारी करून घेतय, म्हणजे बाबू इलो की त्याका हयच्या हय राखी बांधतय आणि जातय. असाच करतय. मी ना बाबूची वाट बघते. आज रक्षाबंधन असा ना, बाबूक राखी आणले, पण घरात कुलाब असा. काकी आणि खय गेले? अगं तुला माहिती नाही, त्यांची बदली झाली, ते गेले कायमचे.
Ah